आपण पाहत आहात ईडी टीव्ही, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर। ईडी टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। नाशिक परतवाड्याचे लोण आता जालन्यातही पसरले आहे। साहिल शहनवाज अन्सारी राहणार मिल्लत नगर जुना जालना याने महाविद्यालयात 11वी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला धमकावून बुरखा घालायला लावला आणि आपल्या खोलीवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे आज समोर आले आहे। या संदर्भात पीडित विद्यार्थिनीने काल रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। सोबत जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही या तक्रारीत म्हटले होते। त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्याकडे आला आहे। या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी साहिल अन्सारीला सकाळी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रेल्वे पटरीजवळ एका महाविद्यालयात ही विद्यार्थिनी आणि साहिल अन्सारी शिकत आहेत। डिसेंबर 2025 मध्ये साहिल अन्सारीची आणि या विद्यार्थिनीची ओळख झाली। त्यावेळेसपासूनच साहिलने मुलीला प्रेमात ओढण्यासाठी सुरुवात केली, परंतु मुलीने नकार दिल्यानंतर देखील साहिलने आपले प्रयत्न चालूच ठेवले। शेवटी साहिलने तू जर होकार नाही दिला तर मी आत्महत्या करेल अशी धमकी दिली। या धमकीला घाबरून विद्यार्थिनीने साहिल सोबत मैत्री करण्याला होकार दिला। त्यानंतर साहिल आणि ही मुलगी बुरखा घालून वेगवेगळ्या ठिकाणी भेटत राहिले। जात आडवी येत असल्यामुळे साहिलने महाविद्यालयाच्या बाहेर या विद्यार्थिनीला बुरखा आणून दिला आणि ते घालून हे वेगवेगळ्या ठिकाणी भेटत राहिले, गप्पा मारत राहिले। दरम्यान काल दिनांक 15 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास साहिलने या विद्यार्थिनीला घरी कोणी नाही, आपण घरी जाऊ असे म्हणून परत बुरखा घालून आपल्या मोटरसायकलवर बसून घरी नेले। मिल्लत नगर भागात एका 2 मजली इमारतीमध्ये साहिल अन्सारीची एक खोली आहे। या खोलीमध्ये नेऊन साहिलने या मुलीवर बळजबरी केल्याचा आरोप मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे। दरम्यान शरीर संबंध ठेवल्यानंतर साहिलने तिला आपण लग्न करू, तू घाबरू नकोस असे आमिषही दाखवले। त्यामुळे विद्यार्थिनीने देखील त्यावर विश्वास ठेवला, परंतु थोड्याच वेळात आपल्याला जाळ्यात फसवले असल्याची जाणीव या विद्यार्थिनीला झाली। त्यामुळे या विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला आणि रात्री 10:30 वाजेच्या सुमारास या मुलीच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी। पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा रजिस्टर नंबर 157/26 असा दाखल झालेला आहे। यामध्ये पीडितेने आमच्याकडे तक्रार दाखल केलेली होती। साहिल शहनवाज अन्सारी हा त्या कॉलेजमध्ये शिकणारा युवक आहे। त्या युवकाने तिच्याशी आधी प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले आणि प्रेम प्रकरणात पुढं मग तिच्याशी मैत्री वाढवली आणि तिला काल एका ठिकाणी घेऊन गेला त्याच्या घरी आणि घरी जाऊन त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। जर शारीरिक संबंध प्रस्थापित नाही केले त्यांनी आत्महत्या करणं अशी धमकी दिली। त्याचबरोबर असंही आता तपासादरम्यान निष्पन्न होते की मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, आपण लग्न करू, म्हणजे लग्नाचा आमिष दाखवूनसुद्धा त्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले अशा प्रकारची फिर्याद दाखल झाल्यामुळं त्याचा आम्ही तपास केलेला आहे। तपासाला सुरुवात केल्यानंतर यातील आरोपी साहिल शहनवाज अन्सारी यांना आपण काल अटक केलेली आहे रात्री आणि त्यांना रितसर आज माननीय कोर्टासमोर हजर केलेलं आहे। कोर्टाने त्यांना दिनांक 20 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। त्या दरम्यान आपण त्याचा डिटेल तपास करणार आहोत, नेमकं काय कारण आहे याच्या मागे आणि त्यांचे कसे संबंध होते, त्यांची भेट कुठे झाली, कसे संबंध आले याबाबत आपण सविस्तर तपास या 5 दिवसामध्ये करणार आहोत आणि त्या दृष्टीने जे उपलब्ध पुरावे आहेत ते पुरावे पण आपण जमा करणार आहोत। पीडितेकडून पण आणि आरोपीकडून पण पुरावे हस्तगत करणार आहोत, ते आपण करत आहोत। आणि त्याच्या राहत्या घरी त्यांनी अतिप्रसंग केलेला आहे असं सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी पण आपण भेट दिलेली आहे, पंचनामा कारवाई पूर्ण केलेली आहे। यामध्ये आता पुढील तपास आम्ही करणार आहोत। सर, कसं आहे ते, कुठं राहत होता, कसं वातावरण होतं आजूबाजूचं? मध्ये अगदी छोटे अगदी कंजेस्टेड घरं आहेत, त्या घरामध्ये तो राहतो। त्याचे आई आणि वडील इथं नसतात
आई बाहेरगावी म्हणजे गावाकडे गेलेली आहे, बिहारचा आहे, ते बिहारकडे गेलेली आहे आणि वडील परदेशामध्ये नोकरी करतात, तिकडे नोकरीनिमित्त ते गेलेले आहेत. हा आणि याचा लहान भाऊ हे दोघेच असतात. त्या छोट्या 10x10च्या 2 रूममध्ये ते राहतात. दरम्यान शरीर संबंधाचे चित्रीकरण करून तरुणीला धमकावून इतर मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होता का, या दिशेने देखील पोलीस आता तपास करत आहेत. दिलीप पोहनेरकर, ईडीटीव्ही न्यूज, जालना.